राजेंद्र आपल्या हॉटेलला जायला निघालेले होते. तेवढ्यात त्यांना आठवलं, अरे माझा फोन रूममध्येच राहिला बहुतेक. तो परत घरात गेले. फोन घेत असतानाच त्यांना पुष्पा काकू आणि शांता यांचं बोलणं कानावर पडलं. पुष्पा काकू म्हणत होत्या, दादा हॉटेलला गेले आहेत, तुम्ही लवकर या, आता कॉल ठेवते. हे ऐकताच राजेंद्रच्या अंगाचा पारा चढला, कारण काही वेळापूर्वीच पुष्पा काकूंनी त्यांना खोटं सांगितलं होतं की त्या मंदिरात गेल्या आहेत. रागाने उफाळून राजेंद्र पुष्पावर ओरडले, माझ्याशी खोटं बोललीस तू, की माझ्याशी खोटी बोललीस तू, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी खोटं बोलण्याची? आता सांग खरं, कुठे गेल्या आहेत त्या? मंदिरात तर नाही गेल्यात. घाबरलेल्या स्वरात पुष्पा म्हणाल्या, त्या बालपाडा इथे गेल्या आहेत. हे नाव ऐकून राजेंद्र अजून संतापले. बालपाडा? कोणाला विचारून गेल्या? मी जायला नाही सांगितलं तरी कशाला गेल्या तिथे? तेव्हा पुष्पा शांत आवाजात म्हणाल्या, काव्याच्या मामाची मुलगी आली होती, तिच्या लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी, म्हणून त्या गेल्या आहेत. हे ऐकताच राजेंद्र चिडून आपल्या रूममध्ये निघून गेले. त्याच दरम्यान काव्याच्या आईला बातमी मिळाली, काव्याचे बाबा घरी आले आहेत. ती घाबरली आणि लगेच काव्याला म्हणाली, लवकर तयारी कर, आपल्याला लगेच निघायचं आहे. काव्य आश्चर्याने विचारते, आई एवढ्या घाईने का? काय झाले आहे? आणि तू एवढी घाबरलेली का दिसतेस? काय झालं आहे तुला? आणि तुला एवढा घाम का निघालेला आहे? आई तू शांत हो पहिले आणि मला सर्व सांग, नक्की काय झालं आहे ते? घाबरलेल्या स्वरात आई म्हणाली, पुष्पा काकूंचा कॉल आला होता, तुझे बाबा घरी आले आहेत. काव्याच्या अंगावर शहारे आली. ती विचारात पडली, आता घरात काय होणार? आईने तिला धीर देत सांगितलं, ते आता घरात नाही, रेस्टॉरंटला गेले आहेत, आपल्याला लवकर पोहोचावं लागेल. इकडे आकाश आपल्या घरी पोहोचला होता. बहीण सपना छान छान गोड पदार्थ बनवले होते. आई आणि आकाश जेवायला बसले. आई म्हणाली, आज आज काय विशेष आहे ग? एवढे सगळे आकाशच्या आवडीचे पदार्थ केलेस? सपना हसत म्हणाली, आई मला काय विचारतेस? त्यालाच विचार, त्यानेच मला सांगितलं होतं छान जेवण बनव म्हणून. आकाश थोडं हसत म्हणाला, ए पागल, मी तर मजेत बोललो होतो. मी तुला सांगितलं होतं की माझ्या आवडीचं बनव. सपना, तूच तर म्हणाला आपल्या दुपारसाठी मस्त छान काहीतरी बनव. मला वाटलं आज तुझा काही महत्त्वाचा म्हणजेच आनंदाचा दिवस असणार. आकाश म्हणतो, मला नाही वाटलं होतं की तू माझ्यासाठी माझ्या एका सांगण्यावरून एवढे सगळे, ते पण माझ्याच आवडीचं बनवशील असं. सपना, हो मग किती मेहनतीने बनवले सर्व मी, माहीत आहे का तुला? आता सर्व मेहनतीचं मला काहीतरी गिफ्ट पाहिजे. आकाश, हो का? बरं सांग मला तुला काय पाहिजे ते, मी तुला देईन. सपना विचार करते. आकाश, आता बोलते की काय? एवढा कसला विचार करायला लागला आहेस? एवढा कसला विचार करायला लागली आहेस? सपना, तसे तर तू मला सर्व काही न मागता देतोस, पण आता मला प्रॉमिस दे की मी जेव्हा काही मागीन तेव्हा तू मला नक्कीच देशील, असं प्रॉमिस कर. आकाश, चल प्रॉमिस. आकाश. आकाश आणि सपनाची मज्जा मस्ती बघून आईच्या चेहऱ्यावर समाधान मावत नव्हतं. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले होते. भाऊ बहिणीचं प्रेम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यातील अश्रू बघून सपना म्हणाली, काय आई तू पण? आई म्हणाली, बस आता खूप झाली थट्टा मस्करी, जेवून घ्या, थंड होत आहे जेवण. तिघे मिळून जेवण करतातच तेवढ्यात आकाशला हॉस्पिटलमधून कॉल येतो. आकाश कॉल रिसीव करतो. त्याला म्हटले जाते की आकाश, इमर्जन्सी आहे, तुम्हाला लगेच यावे लागेल हॉस्पिटलला. आकाश म्हणतो, जी. आई म्हणते, कोण आहे? आकाश म्हणतो, आई हॉस्पिटलमधून कॉल आला आहे, इमर्जन्सी आहे, जावं लागेल लगेच. आई म्हणाली, पहिले जेवण करून घे मग जा. पण आकाश म्हणाला, नाही आई, लगेच जावे लागेल, नंतर येतो, बाय, येतो लवकरच,
असे बोलून आकाश तेथून निघाला हॉस्पिटलला आणि तो घाईघाईत हॉस्पिटलला निघून गेला. त्याच दरम्यान काव्या आणि तिची आई घरी पोहोचल्या. दरवाजा बाहेर उभ्या राहून काव्याने आईचा हात घट्ट पकडला होता. काव्याने दरवाजाची बेल वाजवली. बेलेचा आवाज ऐकून राजेंद्र दरवाजा उघडायला आला. दार उघडताच त्यांनी रागाने विचारलं, आल्या? जाऊन आल्या त्या गरिबांच्या घरी? कोणी सांगितलं होतं जायला तुम्हाला? आणि कोणाला विचारून गेल्या होत्या तुम्ही? काव्या, बाबा, विचारून म्हणजे दुसऱ्या कुठे नाही, मामाच्या गावाला गेलो होतो. आईच्या भावाच्या मुलीचे लग्न होते. कुठे दुसऱ्या ठिकाणी नाही आम्ही गेलो होतो. राजेंद्र, तू तर शब्द पण नकोस काढू, एकदम गप्प राहा. आणि राजेंद्र ते खूप रागाने आपल्या बायकोवर, शांतावर ओरडू लागले. पण तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप किंवा लज्जेचा एकही चिन्ह दिसेना. हे बघून राजेंद्र अजून संतापले. मी एवढा बोलतोय तरी चेहऱ्यावर लाज नाही का? गेलीस ती का तिथे गेलीस? पण शांताच्या तोंडून आवाज फुटेना, कारण ती ऐकण्याची मशीन वापरत असे. तेव्हा तिचीच मुलगी काव्याने आईच्या कानातून मशीन काढून घेतले होते. कारण बाबांना सगळं कळलं आहे हे तिला आधीच पुष्पा काकूंनी मेसेज करून सांगितलं होतं. आणि ते रेस्टॉरंटला नाही गेलेलं आहेत, ते घरीच आहेत असे सांगितले होते. म्हणून काव्याने आईच्या कानातली ती मशीन काढून ठेवली होती. कारण काव्याला माहिती होतं की आईवर थोडं तरी ओरडले तरी त्या लगेच पॅनिक करतात. राजेंद्र बोलायचे हे शांताला समजायचे की काहीतरी बोलतात पण आवाज नाही येत. आणि वरून काव्याने आईचा हात खूप घट्ट पकडला होता. राजेंद्रला तेवढ्यात आठवलं की मी हिच्यावर कधी थोडा तरी ओरडलो तरी लगेच पॅनिक करते. आज मी एवढ्या जोरात रागावलो, ओरडलो तरी हिला काही नाही होत. तो तिच्या कानात बघतो आणि बघतो तर काय, तिच्या कानामध्ये तर ती मशीनच नसते. ती मशीन त्याला काव्याच्या हातामध्ये दिसते. पुष्पा काकू सुद्धा हे दृश्य बघून चकित होत्या की दादा एवढे वहिनीवर ओरडतात तरी त्यांना काहीच नाही. त्या सुद्धा आश्चर्यचकित होतात. तेवढ्यात काव्या पुन्हा बाबाला म्हणते की बाबा, माहीत आहे की मामा आणि तुमच्यामध्ये थोडे वाद आहेत, म्हणून काय आईने तिकडे जावं नाहीत का? आणि सांगायचे झाले तर वाद तर आत्या आणि आईमध्येही आहेत. मग त्या कशाही येतात इथे, आणि तुम्ही पण तर जाता ना. मग सर्व आईलाच का, तुम्हाला का नाही? काव्याचं हे बोलणं ऐकून राजेंद्र शांत होतात. काव्या आणि तिची आई घरात प्रवेश करतात. पुष्पा काकू अजूनही आश्चर्याने त्यांच्याकडे बघत उभी असते. इकडे आकाश घाईघाईने हॉस्पिटलला आले आणि त्यांना एक सिस्टर मिळते. ती म्हणते की रूम नंबर 35 मध्ये लवकर बोलवलं आहे. आकाश घाईने रूम नंबर 35 कडे जातात. आतमध्ये जाताच एक सुंदर अशी मुलगी शॉर्ट घालून झोपलेली होती. नाकाला ऑक्सिजन मास्क लावलेला होता. रूममध्ये दुसरे कोणीच नव्हते. आकाश तिच्याजवळ जाताच ती उठून बसते आणि ती जोरजोराने हसायला लागते. कोण आहे ती मुलगी? काय संबंध आहे तिचा डॉक्टर आकाशशी? आणि त्याला इमर्जन्सी म्हणून का बोलवलं असेल तिने? ती मुलगी कोण आहे आणि तिने का बोलवलं आहे हे जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा लुप्त प्रेम, भावनांनी भरलेली कथा भाग 8 लवकरच.